आवाज, वादळ उठलंय आज, अचूक नेम पांडवांचा नवा साज. आपल्याला 1 आहे, दुसऱ्याला 2 आहे, तिसऱ्याला 3 आहे. पांडवास 11 इतिहास घडवतोय, इतिहास घडवतोय. हां हां 8 झाले. पहिल्या बॉलला 1 आहे, दुसऱ्याला 2 आहे, तिसऱ्याला 3 आहे आणि मग 1 आहे, नंतर मग चौका डॉट आहे. 1 आहे, 1 डॉट आलाय. बरोबर आहे स्कोर. 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. एका बाजूला प्रीतम खेळतोय 5 धावांवर, तर शुभम खेळतोय 6 धावांवर खेळतोय प्रीतम आणि शुभम खेळतोय 2 धावांवर. दोन 3 आणि 1 असे 6 धावांवर खेळतो. चला, सिद्धांत येतो आहे गोलंदाजी ट्रॅकवर या वेळेला. याचा उंच टोला आहे, पाहूया. लांबी नाही आहे, खाली क्षेत्ररक्षक येत आहे. अनिकेतने मात्र थोडीशी चूक केली आहे. कॅचचा प्रयत्न होता. अनिकेत ना, अजय आहे तिकडे, आमचे शिवभक्त आहे, शिवप्रतिष्ठानचे सदस्य. आणि पुन्हा एकदा 2 धावा येतात. दोन रन. धावसंख्या वाढली आहे, पोहोचले 10 वर. सिद्धांत गोलंदाज यावेळेला शॉटचा चेंडू टोला दिला. हो पोचू शकला नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पॉवर प्लेचा हाच खेळ, हीच रंगत आपल्याला पाहायला मिळते. घेऊन ये सुरेख संगीत अजय हावरे, अजय डीजे सोबत. सुंदरचा फटका, पॉइंटला चांगला टोला आणि चौकाराचा नजराणा घेऊन आला आहे प्रीतम. यावेळेला चांगला चेंडू इन केला गेला आणि हलका फुलका फॉलो थ्रोमध्ये चांगल्या पद्धतीने सुरक्षित रक्षण देखील केलं गेलं आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. यावेळेला लॉंग लेगला हुक करतो आहे. 1-2 बॉम्सिंग चौकार. यस डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. तिने पॉवर प्लेचा सुरेख आनंद. पॉइंट अँड लॉंग लेगला 2 लगातार आपल्याला चौकार पाहायला मिळाले. तर चौकाराच्या हॅड्रिकची संधी मात्र इकडे लागल्या नाही. मध्ये 1 डॉट आलेला आहे. या वेळेला थोडंसं जम्पिंग बॉल, सुरेख चेंडू इकडे हाताळतो आहे. थोडंसं बाउन्सर दिला जातो आहे आणि वॉर्निंग असेल सिद्धांतला. सिद्धू या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला खेळाडू, पांडवास 11 ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी असते या मैदानामध्ये. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला चांगला टोला मारतोय. ग्राउंडला गुदगुद्या होतात. चेंडू सीमारेषा पार. चौकार घेऊन आला आहे. यस डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. आणि इकडे मात्र एक चांगली आघाडी. दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार प्रीतमच्या फळीतून आल्या आणि दमदार योगदान त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आहे.
ज्या पद्धतीने या षटकामध्ये 14 धावांचं योगदान तर 20 धावांवर खेळतो आहे प्रीतम, तर 2 धावांवर शुभम, डावकरा फलंदाज. नक्कीच ही जोडी कमालीची असते. बाबळ तलाव संघासाठी नेहमीच चांगलं योगदान देते आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चषक या ठिकाणी CSM चषकमध्ये बाबळ तलाव फिनालेपर्यंत पोहोचला आणि एक चांगला उपविजेता म्हणून ठरला. या ठिकाणी एक चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि स्ट्राईकला रोटेट केलं जाते. सिंगल्सच्या माध्यमातून इकडे पाहायला मिळते आहे आपल्याला. शुभम खेळी दाखवतोय सिंगलमधून कन्व्हर्टेशन फक्त, कारण त्याला माहिती आहे एका बाजूला प्रीतम आहे. प्रीतम जेव्हा चालतो तेव्हा त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं, स्ट्राईकला रोटेट करून जेव्हा स्ट्राईकवर त्याला ठेवलं जातं एक चांगल्या फटकेबाजीची नजाकत पाहूया. तिसरे षटक पुन्हा एकदा अनिकेत हाताळताना पाहायला मिळतो आहे. यॉर्करचा चेंडू, सुरेख चेंडू, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता परंतु हलकासा इनसाइड एज आणि विशाल आहे आमचा तिकडे ST रक्षक एक दांडगा डेव्हिड बून्स सारखी त्याची जी शरीर ST आपल्याला पाहायला मिळते आणि डेव्हिड बून्सची मला आठवण येते. परंतु नक्कीच ST रक्षक म्हणून पांडवासाठी त्याचं योगदान खूपच चांगलं असतंय. या ठिकाणी एक चांगला ST रक्षक म्हणून कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. लॉंग ऑनला आहे सिद्धांत आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल अनिकेतने या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, 3 चेंडू हाताळले, 2 धावा असं त्याचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट झालेला आहे. शुभम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि कमालीचं क्षेत्ररक्षण देखील आहे. यावेळेला पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. टोला दिला जातो, फुलटॉच करून खेळला गेला लॉंग ऑफकडे. एकेरी धाव इकडे वाढत असताना पाहायला मिळते. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 25वर 25 ऑन द बोर्ड. बॅट घेऊन जा आयोजक कमिटी. याच आमचे रवीन भाऊ आहेत या ठिकाणी आज आयोजक कमिटीच्या माध्यमातून. तर 2 चेंडू आहेत. नक्कीच शुभमला बॅटची गरज आहे, कारण जी बॅट घेऊन गेला त्याला थोडासा फटके साकारताना कुठे ना कुठेतरी त्रास होतो आहे. कारण शुभमकडे देखील फटकेबाजी आहे, नजाकत असते. परंतु यावेळेला मात्र प्रीतम एक चांगले खेळी साकारताना असताना उत्तम गोलंदाजीचा नजराणा मात्र घेऊन आलेला आहे तो म्हणजे अनिकेत. कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या आणि आता 5 चेंडू आणि 3 धावा देतो आहे. यावेळेला उचलला चेंडू, स्टेट ड्राईव्हला आलाय, लॉंग ऑनला, सुपर हिट, सुपर 6. यस DJ. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. या सरपंच पाणी, सर पाणी पण घेऊन जा. 3 षटकं झालेली आहेत. ड्रिंक ब्रेक आपण कंपल्सरी घ्यायचं आहे. आज आपल्याला ठरवायचंच आहे की 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक राहू द्यात, म्हणजे मध्ये देखील कोण पाणी मागणार नाही आहे. तर या ठिकाणी पुढच्या सामन्याचं अनाऊन्समेंटिंग देखील देतोय आहे. प्लाटपाडा आणि शिंगडेपाडा यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाईल याची विशेष नोंद घ्यायची आहे संघाने. प्लाटपाडा आणि शिंगडेपाडा इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे, कारण आपण यूट्यूब लाईव्ह आहेत. ज्या पद्धतीने पांडवाज 11 प्रीमियर लीग यावर्षी यूट्यूबचं थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते व्ही नेटवर्कच्या माध्यमातून. जिकडे व्ही नेटवर्कचे सर्व्हिस सर्वा वैभवजी पाटील, तसेच आमचे कॅमेरामॅन हितेश मर्दे आणि अनिकेत पाटील हे 2 कॅमेरामॅन आपल्याला सुरेख क्षेत्र थेट प्रक्षेपण दाखवताना कॅमेरामध्ये प्रत्येक चेंडूला कैद करताना पाहायला मिळत आहेत आणि समस्त यूट्यूब व्ह्युअर्सना एक चांगला सामना पाहायला मिळत आहे. तसेच सुमधुर संगीताची साथ आपल्याला मिळते आहे नवदुर्गा अजय DJ. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत मंगेशजी तांबोरे तसेच यज्ञजी किनी सर. असं दोघांचाही सुरेख संगम असते आणि आपल्याला निपक्ष अशा पंचांची भूमिका पाहायला मिळते. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलेला आहे. वा सुंदर चेंडू, हलकासा ब्रश केला गेला आणि विशालने टिपलाय झील
आणि लकी मॅन आहे विशाल आणि पहिला विकेटचा कॅच पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये आहे. तर यस, आनंद घेऊया संगीताचा. आपला क्षेत्ररक्षण आहे. हा हा, खराब होतं परंतु कव्हरिंग सिद्धूनी केलं आणि नक्कीच चौकाराला रोखलाय. धावसंख्या 2ने वाढते आहे. धावसंख्या पोचली आहे 34. 3-4-34 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख अशी फटकेबाजीची नजाकत आपल्याला दाखवली, ज्याने 23 धावाचं योगदान 3 चौकारांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. एक षटकार देखील त्याच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाले आहे. यावेळेला फुलटॉस केला जातो आहे, स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. सिद्धू आहेत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्याची ऑलराऊंडरची वर्णी आहे आणि तो मात्र चांगलं योगदान देत असताना पाहायला मिळतं. गोलंदाजीमध्ये थोडंसं खराब योगदान, 14 धावा पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी त्यावेळेला प्रीतमने दाखवली आणि 3 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते. परंतु नक्कीच कमबॅक करून देण्यासाठी संघामध्ये जो आपल्या क्षेत्ररक्षणाची भूमिका सांभाळतोय चांगल्या पद्धतीने हे आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला फुलटॉस आणि शुभमची बॅट तडपते आहे, साकारते आहे, षटकार घेऊन आला. या हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. काही वेळेला उंच टोला दिला जातो आहे, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक काली येतो आहे, टिपतोय झेल आहे. मयंक कॅच करतो आहे आणि विकेटचा पतन होताना पाहायला मिळते आहे.
ऊर्जा आहे. बाबळा तलावचे एकापेक्षा एक सरस फलंदाज, परंतु ओपनिंगच्या जोडीने जी पार्टनरशिप दिली, चांगल्या पद्धतीचं योगदान. प्रीतमने चांगली सुरुवातीला, त्यानंतर शुभमने बॅटला ओपन केलं. एक चांगला षटकाराचा नजराणा देखील त्याच्या फळीतून आपल्याला आलेला पाहायला मिळाला. आणि आता सध्या तर तो डकआउटला येतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी रोहित हा देखील हार्ड हिटर फलंदाज, ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज असं आपल्याला त्याचं कार्य पाहायला मिळते आहे. एका बाजूला आशिष देखील आहे, हा देखील एक दमदार खेळाडू आहे. 1 ते 2 वेळा त्याच्याकडून 50 धावसंख्या परिपूर्ण केल्याचं पाहायला मिळते आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगमध्ये. आणि यावेळेला एक चांगला शॉट पॉईंटच्या डीपमध्ये जाताना आणि 3 धावा इकडे परिपूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोचली आहे 45वर. 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू शेष राहिलेले आहेत. पाहूया 4 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातील. यावेळेला आशिष ऑन स्ट्राईक आहे. सनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देताना पाहायला मिळतो आहे. 2 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त 3 धावा दिलेले आहेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ओपन करण्याचा प्रयत्न होता, परंतु संगम काय चांगला झाला नाही. शॉर्टलेगकडे सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि एकेरी धाव, दुसरीचा कॉल देखील येतो आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. यस, थोड्याशा चुकीला मात्र माफी नाही. 1 धावेचं योगदान मिळते आहे. धावसंख्या 47 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला सध्या पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरीला सुरुवात आपल्याला या पहिल्याच सामन्यामध्ये चांगला स्कोअर देखील अपडेट झालेला पाहायला मिळतोय. 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातील तेही पाहायला मिळणार आहे, कारण 47पर्यंत आकडा आलेला आहे. काल थोडंसं पहिल्या 3 सामन्यांमध्ये निराशाजनक फलंदाजी झाली होती. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, थोडीशी पुन्हा एकदा चूक येते आहे आणि पुन्हा एकदा चिकी रन टिपली जाते आहे. यस बाईच्या माध्यमातून जसं विशाल यष्टीरक्षक याच्या हातातून चेंडू निसटला आणि धाव परिपूर्ण. कारण दोन्ही फलंदाज तगडे फलंदाज आहेत. जेव्हा संगम होत नाही आहे आणि योगदानासाठी सज्ज आपल्याला हे पाहायला मिळतं आहे. धावसंख्या 1ने वाढते आहे, पोचली 48वर. हो, यावेळेला मात्र चांगला फटका साकारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. थोडंसं आखूड टप्प्याचं योगदान सनीने दाखवलं आणि खूपच सुरेख गोलंदाजी या ठिकाणी साकारताना देखील पाहायला मिळतो आहे. शेवटचा चेंडू आहे. याही वेळेला डॉट केला जातो आहे का, कारण नक्कीच सुरक्षितरक्षण केलं जाताना पाहायला मिळते आहे. यस, आउट असेल रोहित तर धावसंख्या स्थिर आहे 48वर. 49 धावांचं विजयी लक्ष इकडे ठेवलं गेलेलं आहे. चला, दोन्ही संघांनी यायचं आहे प्लाटपाडा आणि शिंगडेपाडा. नाणेफेकीचा कौल घेऊया आपण लवकर या कर्णधारांनी. मी अनाऊन्समेंटिंग दिली होती कालच्या दिवसात. आम्ही पहिल्या सामन्याला पॅनल्टी लावली आहे, तर तसं काही करू नका जेणेकरून तुम्हाला पॅनल्टी लागेल. तर लवकर या कर्णधाराने. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण घेऊया सुमधुर संगीताचा आनंद अजय DJ सोबत.
चला आहे ना, कुठे गेला 12 प्लेयर रे बाळा, बाबळ तलाव कुठे गेला, ये ना. चला आम्हाला नावं माहिती आहे, चला सुरू करूया. प्रीतम आहे पहिलं षटक हाताळताना, तर धीरज वाडान आणि अनिकेत ही सुपर जोडी पुन्हा एकदा 49 धावांचं उद्दिष्ट हे साध्य करण्यासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर प्लाटपाडा आणि शिंगडेपाडा दोन्ही कर्णधारांनी यायचा पहिला चेंडूला दिशा आहे, वन बाउन्सिंग चौकार आहे, लॉंग लेगला आलाय आलाय आलाय, या डीजे. जबरदस्त चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. डीजे पहिल्या चेंडूवर चांगला नजराणा चौकाराचा आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा फुल टॉस ग्राउंड रोडने दिशा, पुन्हा ती चालाय चौकार, या. जबरदस्त चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. अहो, यावेळेला मात्र हलकासा कट केला जातोय डिक्लर झोन. व्हेरिएशन दिलं गेलं प्रीतम गोलंदाजाकडून आणि एक सिंगल कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या मात्र 1 ने वाढते, धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते आहे. याचं या ठिकाणी बघतात पुन्हा एकदा अनिकेत येतोय आणि हलकासा पुश करतो आहे. पुश करो खुश रहो आवाज रहो, स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. वाव, हा यावेळेला थोडासा चांगला चेंडू बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न मिस केला जातो आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 11. 11 ऑन द बोर्ड. चेंडू साकारून झालेले आहेत. 5 पहिल्याला चौकार, दुसऱ्याला चौकार, तिसऱ्याला 1, चौथ्याला 1, पाचव्याला डॉट असं विवरण आपल्याला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख असं 30 यार्ड सजलेला देखील पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिस केला जातो आहे आणि निर्धाव चेंडूने संगता होते आहे षटकाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 वर स्थिर आहे. 49 धावांचं लक्ष्य इकडे साध्य करण्यासाठी ठेवलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीने नक्कीच अनिकेतने गोलंदाजी हाताळली होती पहिल्या षटकामध्ये, ज्या वेळेला पांडवास 11 गोलंदाजी करत असताना 8 धावा दिल्या होत्या, इकडे प्रीतमच्या गोलंदाजीला 11 धावा ह्या परिपूर्ण टिपल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र आता कोणाकडे दिली जाते आहे, तर गोलंदाज असे स्वप्नील गोलंदाज स्वप्नील पाहायला मिळतोय आपल्याला. यंग टॅलेंटेड सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने स्वप्नील एक चांगली गोलंदाज म्हणून ओळखला जातो आहे आणि या ठिकाणी राईट टाइमवर त्या विकेटकडून गोलंदाजी घेऊन येत असताना पहिला चेंडू अनिकेतला मात्र एक क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आहे. चला प्लाटपाडा आणि शिंगडेपाडा कर्णधार, शेवटचा कॉल असेल, आपण आले नाहीत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघांनी. जो कर्णधार उशिरा येईल त्याला मात्र मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, कारण आयोजक कमिटी यावर्षी पुन्हा स्ट्रिक आपल्याला पाहायला मिळते आहे. परवाच्या दिवशी देखील 2 ते 4 धावांची पॅनल्टी संघाला दिली गेली होती एका. त्यानंतर कालच्या दिवसात देखील पहिल्याच सामन्याला पॅनल्टी लागू झाली. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे.
काल देखील एका संघाला 2 धावांची पेनल्टी लागली होती. जीन्स नक्कीच युनिफॉर्म देखील आपल्याला कंपल्सरी आहे. टी शर्ट, ट्रॅक्स आणि शूज हे कंपल्सरी आहेत. त्याच्यासाठी देखील दक्षता घ्यायची आहे आणि पेनल्टी घ्यायची नाही आहे हेच मी नक्की म्हणेन. इकडे या ठिकाणी धावसंख्या पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने वाढत असताना स्ट्राईकला रोटेट केले जाते आहे. पोचली आहे 12 धावांवर 1-12 ऑन द बोर्ड आणि आमचा स्कोरर आहे आशिष. त्याचं देखील आजच्या दिवसात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आशिष. नक्कीच लगातार आज तिसरा दिवस आम्हाला स्कोरबोर्ड अपडेट आणि काय सुरेख कामगिरी करतो आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, हलकासा ब्रशिंग, नो बॉल येतो आहे. नो बॉल 1 आणि डिक्लेअर झोन 1 अशा 2 धावा येत आहेत. धावसंख्या 14, 1-14 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या होते. सुरेख सुरुवात आहे. नक्कीच पहिला सामना ज्या पद्धतीने सुंदर कामगिरी होताना पाहायला मिळते आहे तर नक्कीच पंचांची पारखी नजर मात्र इकडे सांगते आहे की नो बॉल आणि पुढचा नजराणा मात्र फ्री हिटचा असेल आहे. धीरज आहे जो एक आक्रमक खेळाडू देखील आहे, परंतु पाहूया फ्री हिटला काय नजराणा दाखवतो. कारण 2 चौकार ज्याने सुरुवात केली पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूला. फ्री हिटचा नजराणा या स्टेट ड्राईव्ह फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. काय 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 कामगिरी आहे. सुरेख चेंडू धाव चेंडू दाखवला जातोय. कारण फ्री हिट म्हणजे काहीतरी आगळं वेगळं नजराणा असतो. चांगला स्टेट ड्राईव्हला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वप्नीलने मात्र पायाने अडवला सुंदरसा चेंडू. यावेळेला मात्र खेळला जातोय, जागा बनवली जाते, रूम बनवला जातोय, डीप कव्हरला चौकार घेऊन येतोय या डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. पुन्हा एकदा नोचा आवाज मात्र आला आहे पंचांकडून. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आणि पुन्हा एकदा फ्री हिट. पुन्हा एकदा धीरज याच्यासाठी एक संधी पाहायला मिळेल का, देईल का स्वप्नील, की मागच्या चेंडूसारखा सुरेख गोलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा फ्री हिटला डॉटमध्ये कन्वर्ट केलेलं पाहायला मिळेल. चल आमचे कॅमेरामन मात्र टॉस्का बॉसला नजर मारतील. यस, काय बाहेर निघून टोला पॉइंटला चेंडू सरसर करतोय, जातोय चौकाराला या डीजे. धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते आहे. एक पाऊल पुढे आहे. ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये जेव्हा खेळत होती बाबुळा तलाव संघ 22 धावा होत्या, इकडे 23 झालेले आहे. म्हणजे एक पाऊल पुढे विजयाकडे मार्गक्रमण आहे. नक्कीच असंच म्हणायला लागेल. बाबुळा तलाव शिंगडेपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर पलाटपाडा संघ आपण राहायचा आहे सज्ज फलंदाजीसाठी. ज्या पद्धतीने शिंगडेपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारलेली आहे, पलाटपाडाला फलंदाजी दिली गेलेली आहे. आपण या ठिकाणी बघता आहात पारितोषिक, प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय 11 आणि चौथा आणि पाचवा आहे 7,000. यावेळेला फटका फसला आहे. गलीमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि नितेश यांच्या पहिल्या चेंडूला विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे. एस डी
येस न्यू बॅटर्स मैदानामध्ये. धावसंख्या 23 आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये सिद्धांत काय करतो पाहूया. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा टॅप आहे. काय सुरक्षित रक्षण, काय सुरक्षित रक्षणाची कामगिरी तिकडे राबवली जाताना पाहायला मिळते आहे. एकतर कॅच टिपला आणि आता येता सिद्धांत हा हलकासा टॅपिंग करतो आहे, सुरक्षित क्षेत्ररक्षण करतो आहे. सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन. धावसंख्या पोहोचली आहे 24 वर. आता मात्र 25 धावांची अजून सुद्धा गरज आहे. पाहूया. टोला दिला जातो आहे चांगल्या पद्धतीने डीपला, मात्र मिड विकेटकडे प्रीतम क्षेत्ररक्षक आहे. आणि एकेरी आपल्याला पाहायला मिळते आहे. येस, उचलला टोला, लावलाय छक्का. या डीजे एक 30 वर पोहोचते आहे. 31 ऑन द बोर्ड. आणि नक्कीच काहीतरी वेगळं आम्हाला द्यायचं आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीग आहे. आगळं वेगळं काहीतरी साजर करायचं हे देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मुख्य आकर्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. स्वप्नपूर्ती या ठिकाणी पांडवाज 11 आपल्याला ज्या पद्धतीने टुर्नामेंट घेऊन येते आणि मुख्य मंच हे बनवलं जातं आहे. आणि त्याच्यासाठी लागलेलं आपल्याला सहकार्य डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनी यांच्याकडून मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू खेळला जातो आहे. शॉट मिड ऑफकडे येत असताना आणि इकडे मात्र एक कन्व्हर्टेशन पाहायला मिळेल. पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 32 आणि आता मात्र 32 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये हव्या आहेत त्या म्हणजे तर 12 चेंडू 17 धावा असं समीकरण लागलेलं आहे. 12 चेंडू 17 धावा. अठरा धावांवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे धीरज. 4 चौकारांच्या मदतीने कमालीची फटकेबाजी आज मात्र दाखवली जाताना पाहायला मिळतो आहे. कधी रंग चढला तर जबरदस्त चढत राहतो, मग काय एकदम जबरदस्त फुल लाईटमध्ये फुल फॉर्ममध्ये असतो. प्रीतमजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस लागू आहे. कोणासाठी? यस, कुणी देखील यस प्रीतमजी पाटील यांनी मात्र ऑफर दिलेली आहे. पांडवाज 11 कुठल्याही फलंदाजाने षटकार मारा आणि 100 रुपयाचं कॅश प्राईज जिंका. इकडे या ठिकाणी 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सिद्धांत ऑन स्ट्राईक आहे, एका बाजूला धीरज नॉन स्ट्राईकला आहे, तर गोलंदाज वैभव आहे. यॉर्करचा प्रयत्न होता, फुलटॉस करून ग्राउंड रूटने खेळला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते आहे, पोचली आहे 34 वर. 15 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 11 चेंडू 15 धावा असं समीकरण लागलं आहे. बाबळा तलाव की पांडवाज 11 इकडे मात्र आपलं नाव कोरेल पहिल्या आजच्या आदिवासी पॅनलच्या माध्यमातून हे मात्र पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. इकडे मात्र वैभव थोडासा डिस्टर्ब आहे की काय, कारण गोलंदाजीची चांगली कला असताना देखील आणि उत्तम
उत्तम असं चुरसपूर्ण सामना आहे. दोन चांगले फलंदाज मैदानामध्ये क्रीजवर उभे असताना एक चूक मात्र होते आहे, ते म्हणजे 2 लगातार वाईट आणि एक चेंडू साकारलेला आहे. तर 3 धावा दिलेल्या आहेत. जिकडे 12 मध्ये 17 हव्या होत्या, आता मात्र 11 मध्ये 14ची गरज आहे. यावेळेला चेंडू परखला, बघितला आणि एक्स्ट्रा मिड विकेटला टोला आला, चौकार. या जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. वा 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 वा. एक छोटा स्पीकर देखील फुल फॉर्म मध्ये सांगतात ना, छोटा पॅक बडा धमाका आवाज येतो टाळ्यांचा. आणि ज्या पद्धतीने तिकडे मात्र आमचे ऑपरेटर बसलेले आहेत, विघ्नेश. नक्कीच एक आनंददायी वातावरण, वेगळं वातावरण तयार करण्याचं, कारण आकर्षण काहीतरी वेगळं पाहिजे. आता डीजे तर आहेच, परंतु अजून काही जर आपल्याला प्रेक्षकांना काही देता आलं तर आनंदच आनंद आहे. यावेळेला पुन्हा एकदा बघितलं, थोडासा टर्न केला आपल्या बॉडीला आणि लॉंग लेग कडे क्षेत्ररक्षण, परंतु थोडा खराब होता. परंतु सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळालं. 9 चेंडू 9 धावा. धावसंख्या बोर्डावर आहे 40 40 40. 9 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. वा वा. यॉर्कर. वाह, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. गरज आहे बाबुळा तलावला. आणि इकडे वैभव पुन्हा एकदा लेंथ लाईन आला आहे. जेव्हा त्याने चांगली गोलंदाजी साकारली आहे, संघाला भरीव कामगिरी पाहायला मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीच्या कमबॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. आउट ऑफ द बार. षटकार. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. याचा आत्ता मात्र 6 चेंडू 3 धावा. काय कमालीचा षटकार निशांत यांच्या फळीतून पाहायला मिळाला, सिद्धांत यांच्या फळीतून पाहायला मिळाला. सिद्धू दाखवलाय षटकाराचा नजराणा. पुन्हा एकदा पांडवा 11 साठी चांगली कामगिरी. धीरज आणि या ठिकाणी 2 षटकारांचं योगदान सिद्धांत दाखवतो आहे, पाहायला मिळतो आहे. 15 धावांवर खेळताना सिद्धांत पाहायला मिळतो आहे, तर धीरज 23 धावांवर खेळतो आहे. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाज आहे पुन्हा एकदा स्वप्नील. पाहूया स्वप्नील 6 चेंडू 3 धावा रोकेल का. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. काय रंगत बदलेल जेव्हा येईल डॉट चेंडू, परंतु दाखवतील का. या 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 क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. फटकेबाजी जबरदस्त नजाकत. 4-5 चौकार, 23 धावांचं योगदान. आणि तोच धीरज इकडे मात्र योग्य वेळी डकआउटला पाठवण्याची कामगिरी बाबुळा तलाव गोलंदाज स्वप्नीलने दाखवलाय. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा.
ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. आयुष गेला आला आहे परत. सिल्वर डकचा शिकार होऊन कॅच विकेट. या हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. इकडे मात्र 4 चेंडू 2 धावा आता बनवायचे आहेत, परंतु कंपल्सरी चेस आहे. एक झुंजार गोलंदाजी दिली जात असताना अतिरिक्त धावाने मात्र थोडासा घात केला आहे असं म्हणावं लागेल. या पुन्हा एकदा चांगला कमबॅक आहे. विकेटचं पतन आहे. स्ट्राईकला रोटेट जरी केलं गेलं आहे तरी इकडे मात्र 2 धावा म्हणजे काटेकी टक्करच म्हणावी लागेल. शर्यत सुरू आहे. कासवाच्या गतीने का होईना रोखण्याचा चांगला प्रयत्न आहे. जिकडे आक्रमकता पहिल्या षटकामध्ये होती, दुसऱ्या षटकामध्ये होती, स्वप्नीलने जेव्हा पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं थोडासा महागडा ठरला होता, पण अंतिम षटकामध्ये मात्र चुरस तयार करून दाखवताना पाहायला मिळतोय. चेंडू हाताळून झालेले आहेत 3 आणि नक्कीच तिन्ही चेंडूमध्ये विकेटचं पतन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 विकेट आणि 1 रनआउट. तर चौथा चेंडू घेऊन येणारा 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा डॉट. पुन्हा एकदा सिद्धूला देखील बीट केला जात आहे. आखूल टप्पा गुगली टाईप चेंडू आलाय डॉट बॉल. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. फुल फॉर्म लागलाय. हाय व्होल्टेज सुपर गोलंदाजी. टोला आहे. ओहो नितेशने चूक केली. खाली वाकला. उभा राहून जज केला असता तर कदाचित कॅच असता. चौकाराने विजयश्री येते. पांडवा जिलेवान पहिला सामना जिंकतो आहे SDJ. आहे धीरज वाडान आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पुरस्कृत आहे त्यांचेच पिताश्री जेवणजी वाडान यांच्याकडून आलेला आहे गोल्ड मेडल आणि त्या पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित केलं जाते आहे. अजित पाटील धीरजजी बारी सरांना विनंती असेल की यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. आता कसा बोलला यस. तिसरे आणि चौथे पारितोषिक देखील आपल्याला जाहीर झालेला आहे. लगातार 6व्या वर्षी प्रशांतजी चुरी सर लगातार पहिल्या वर्षापासून ते आतापर्यंत आपल्याला तिसरा आणि चौथा पारितोषिक देतात. कॅश प्राइज
जे आहे तिसरं प्राईज 11,000 तर चौथं प्राईज आहे 7,000 रुपयाचं. हे प्रशांतजी सुरी सरांकडून येते आहे. या ठिकाणी धीरजी बारी सरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला जातो आहे. धीरज वाडान यांना ज्या पद्धतीने दमदार फटकेबाजीची नजाकत दाखवली होती आहे सध्या धीरज बोलायचं आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीग आहे. आपण यस सर थँक्यू. आपण आयोजक मंडळीमध्ये येत आहेत आणि ज्या पद्धतीने पुन्हा एकदा आज आदिवासी पॅनलच्या माध्यमातून का होईना एक सामना जिंकलेला आहे. पण जेव्हा तुझी विकेट गेली आणि सामन्यातला रंग बदललेला, काय प्रेशर आलं होतं का? प्रेशर नक्की आलं होतं, पण मला विश्वास होता आमच्या पुढच्या बॅट्समनवरती आणि संघाचा धन्यवाद देईल. मला आउट ऑफ फॉर्म असताना पण मला चान्स दिला खेळण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. यास अभिनंदन अभिनंदन. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. दुसरा सामना रंगेल जिकडे पलाटपाडा आणि शिंगडेपाडा यांच्यामध्ये रंगलेला सामना आहे. शिंगडेपाडाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर पलाटपाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. वळूया. यस थँक्यू अनिकेत. आपण जाऊया मैदानाच्या आत. याचा ज्या पद्धतीने ओपनर बॅटर्स पलाटपाडा संघाकडून आपल्याला येताना पाहायला मिळतात पियुष आणि हर्ष. तर पियुष म्हणजेच टोपण नावाने पुषक. तर पुषक नक्कीच समस्त चिंचण तनाशीच्या सभोवताली जेव्हा जेव्हा वीजखंडित होते आणि 24 तास सेवेसाठी तत्पर असतो असा हा सेवेकरी आहे समस्त तनाशीकरांसाठी आणि समस्त पलाटपाडा शिंगडेपाडा यानंतर इकडे नवापाडा यांच्यासाठी जेव्हा जेव्हा वीज खंडित होते सेवा तत्पर असते असा हा पुषक म्हणजेच पियुष आपल्याला ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. आणि त्याच्या प्रत्येक षटकाराला संदेशजी 100 रुपये ना, याचं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. या पाहूया पहिला चेंडू राईट हँड विकेट कडून घेऊन येतो आहे आणि हलकासा ब्रश केला जातो आहे. टिकला झोनकडे चेंडू, एक केरी धाव. बॉल स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच आमचे कॅमेरामॅन अनिकेतला मात्र मी एकदा विनंती करेन की थोडीशी नजर मारायची आपल्या सायकलवर, जी आपल्याला पांडवाज 11 प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज आहे वैभव रजानी वानगाव नाकेर बियर शॉप यांच्याकडून आपल्याला हे पुरस्कार पुरस्कृत केलं गेलेला आहे. धन्यवाद वैभवजी. यस वळूया आपण पुन्हा एकदा मैदानात आणि या ठिकाणी टोला दिला जातो आहे. तर हर्ष मात्र पुन्हा एकदा हलकासा टोला देतो आहे. स्ट्राईकला रोटेट केला जातं आहे एकेरीच्या माध्यमातून. इकडे आज मात्र थोडंसं वातावरण
कधी सावली कधी ऊन असा जो एक गाणं आहे, कधी ऊन तर कधी सावली असं त्या पद्धतीने मैदानामध्ये कधी ऊन तर कधी सावली असं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि कालच्यापेक्षा मात्र आज चेंडू मात्र चांगली साथ देतो आहे. चांगला रंगतदार सामना, पहिलाचा सामना बाबुळा तलाव आणि पांडवास इलेव्हन यांच्यामध्ये दमदार युद्ध आपल्याला पाहायला मिळालं आणि तिकडे विजयश्री मात्र नक्की मिळालेली आहे. पांडवास इलेव्हनना आज चांगले मुहूर्त गाठलं गेलं जाताना पाहायला मिळते आहे. पुढचा